in the end of the day is kind of like the amazing thing for me. सकाळी उठतो मी आणि माझ्यावर खूप जास्त प्रेशर असते कामाचं. आज प्लॅन करायचं, आज कोणतं काम करायचं आहे, का करायचं आहे. बट मी एंड ऑफ द डेला कधी काही रेकॉर्ड नाही करत. एंड ऑफ द डेला माझ्यासोबत काय होते का नाही आणि मी किती हॅपी असतो त्यावेळेस. काइंड ऑफ लाईक इट्स नाईस टू बी हॅपी इन द एंड. दिवसभर किती पण कष्ट करा, किती पण हार्डवर्क करा, किती वडेवर, एंड ऑफ द डेला मी जस्ट नाईस, इट्स फेल्ट रिअली गुड, इट फील्स रिअली. कारण माझ्यापाशी फक्त आर्टिफॅक्ट एपिसोड आणि हा कॅमेरा आणि हा सोबतच मी बोलू शकतो. बाकी इथे तर कोणीच नाही. आणि मला वाटते थोडंसं काही सोबत कोणासोबत तरी थोडंसं बोलावं. थोडंसं बोलायला म्हणजे काही राहत नाही काही खास. का सांगावं म्हणजे सांगू का ॲक्च्युली मी कोणाला का सांगू. कोणीच नाही इथे. नो वन इज हिअर. आय जस्ट फील कम्प्लिटली अलोन. आणि या एकटेपणामध्ये मला इथे साथ देते माझा मोबाईल. या मी स्वतःचीच एक प्रकारे मैत्री केली आहे स्वतःसोबतच. या जॉबमध्ये नाही का मी स्वतःसोबतच मैत्री केली आहे. ओ या what's your name? Yeah, my name is Saurabh Avzare. Yeah, that's the coincidence, man. My also name is Saurabh Avzare. Wow, that's really cool. So, what are you doing? म्हणे तू करत का आता? काही नाही, मी इथे थर्मल पॉवर प्लांटमध्ये काम करतो. What? Really? Just coincidence, man. I also work there. सुपरवायझर इन डी पॉइंट. आर यू? हो, मी पण सुद्धा. अरे यार भाऊ, साला ग्रेट मॅन. इट्स कम्प्लिटली अमेझिंग. खूप दिवसांनी भेटला राव. काय कसं आहे म्हणजे काय म्हणते राव, म्हणजे काय म्हणते लाईफ वगैरे कसं आहे, काय सुरू आहे लाईफमध्ये? काही सुरू नाही, काही नाही, एकटाच राहतो मी. आणि काइंड ऑफ लाईक माझी स्टोरी इट जस्ट लाईक बी अलोन. यार तू जसा म्हणते बिलकुल माझी पण स्टोरी तुझ्यासारखी आहे राव. मी पण एकटाच राहतो यार. आणि साला कोणी राहत नाही त्यामुळे मी कसा काफी अलोन फील करतो. बट यार माझ्यापाशी लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, इंटरनेट, वायफाय आहे. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज प्रायव्हसी, एव्हरीथिंग आय गेट. बट काय एवढ्या साऱ्या गोष्टी भेटल्यानंतर सुद्धा नाही का साला कोणीतरी पाहिजे राव. तुला वाटते का तसं? ऑफकोर्स यार, एव्हरीडे मी फील करतो का कोणीतरी साला असलं पाहिजे. साला आई वडील, कोणीतरी एक पर्सन जो ॲक्च्युली लाईव्ह असन, सोबत असन, जस्ट लाईक यू अँड मी. एक प्रकार असा एक लाईव्ह पर्सन जो सोबत असला पाहिजे राव. थोडंसं त्यासोबत थोडंसं दोन गोष्टी चांगल्यात बोलला पाहिजे. इट फील्स रिअली गुड, इट फील्स रिअली नाईस. आतापर्यंत मला कळलं नव्हतं का कोणी जर सोबत असेल तर त्याचं व्हॅल्यू काय राव. या जोपर्यंत आपल्यापाशी कोणती गोष्ट राहत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची व्हॅल्यू कळत नाही. जेव्हा ती गोष्ट निघून जाते तेव्हा आपल्याला ती गोष्ट कळते. आणि तेव्हा मग आपण उरतो फक्त आपण दोघंच. उरतो फक्त आपण दोघंच. आणि मग बस जस्ट बी शुअर. तर काय म्हणते मग तू वगैरे, कसं आहे वगैरे. म्हणजे तुझी तर मला पूर्ण लाईफ तर वगैरे माहीत आहे. बट काइंड ऑफ लाईक नो वड यू डू. काहीतरी बोलण्यासाठी नाही. जस्ट मी तुला टाइमपास करताय, तू माझा टाइमपास कर. लेट्स बी टाइमपास. काय रे काय. हा घडाईचा आवाज ऐकून राहिले. प्रत्येक सेकंद मला सांगून राहिला की तू अलोन आहे. एव्हरी सेकंड. टक 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 टक. या एकटं राहण्याचं सोल्युशन काय आहे माझ्यापाशी.
काहीच नाही रे, काही सोल्युशन वगैरे काहीच नाही. का सांगावं यार, म्हणजे एकटं राहण्याचं. कोणी मित्र बनव यार इथे खापरखेड्याला. थोडंसं हँगआउट कर, थोडंसं बाहेर निघ. मला वाटते का मला या एकटेपणातच राहा लागेल माइट बी. कारण कसं आहे की आपल्याला कसं मोठ्या गोष्टी अचीव करायच्या आहे, आणि या मोठ्या गोष्टी अचीव करण्यामध्ये नाही का आपल्याला कधी कधी एकटं राहावं लागते, स्वतःला समजून घ्यावं लागते. मी कसं माझ्यापाशी काही हे नसते ना, म्हणजे जेव्हा नाही का मी एकटा असतो आणि मी स्वतःला खुश कसं ठेवतो या, तर मी विचार करतो की जर माझ्या अकाउंटमध्ये हार्डली खूप सारे पैसे आले तर मी कशाप्रमाणे त्याला वेस्ट करीन. म्हणजे हे माझ्या या एकटेपणाचं एक प्रकारे सोल्युशन आहे. मग कसं मी एकदम रमून जातो यार, कशाप्रमाणे मी त्याला वेस्ट करीन, म्हणजे पैसे भेटल्यानंतर. वेल हे कधी रिअल होणार नाही या मला डेफिनेटली माहीत आहे राव. बट काय आहे की हा विचार केल्याने नाही का आय जस्ट फील रिअली हॅपी, रिअली मी काफी खुश होऊन जातो एक प्रकारे. काही ना काहीतरी नवीन माझ्यासोबत होत आहे जे मला आवडून राहिलं आहे असं मला दिसते. सो मी याला रिग्रेट नाही करत. आणि सो मग मी याच विचारात बहेन जातो. आणि म्हणजे एक प्रकारे टेम्पररी सोल्युशन आहे हे. आणि दॅट्स इट, दॅट्स ऑल. बाकी तर काही खास वगैरे काही आहे नाही. मी हे सगळं करून राहिलो आहे, सो दॅट मेक्स इट का आय एम रिअली स्पेशल या. म्हणजे खूप कमी जण असं म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड वगैरे करत असेल या. सो तुला वाटते का तू एक स्पेशल आहे म्हणून. या मी एक प्रकारे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो रोज, माझ्या लाईफला बिकम बेटर बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि आय हॅव अ रिअली बिग डेस्टिनी. सो दॅट मेक्स इट की आय एम स्पेशल. जरी तू फील करून नाही राहिला आहे, जरी तुझं एन्व्हायरमेंट काहीच नाही राव इथे, तरी आय जस्ट फील लाईक आय एम स्पेशल. कधी कधी स्पेशल असणं पण एक प्रकारे वेगळं असते. म्हणजे स्पेशल असणं म्हणजे लाईक अ जस्टिन बिबर. ही इज अ स्पेशल. वाय? बिकॉज ही इज अ जस्टिन बिबर. या आय ऑल्सो स्पेशल मॅन. I'm not a Justin Bieber, but I also special. He doesn't make artifact episode, I make artifact episode. That makes really cool. So don't need to be disrespect you. म्हणजे स्वतःला कमी नको समजू. बस जे होत आहे ते होऊ दे. जे आपल्यासोबत होऊन राहिलंय त्याला होऊ दे. चांगल्या गोष्टीचा विचार कर, वाईट गोष्टीमध्ये सुद्धा. म्हणजे नेहमी असा विचार कर का आय जस्ट फील रिअली हॅपी ऑल द टाइम. ह्या जरी ती हॅपी गोष्ट नसो किंवा आय एम जस्ट बिकम सॅड, नो, that's not. Just be. स्वतःमध्येच एक प्रकारे खुश राहा.
आता कळलं ना मिनिंग. स्वतःमध्ये खुश राहणं किती किती कठीण काम आहे. कठीण नाही, झाला आजचा दिवस खतम. 11:30 वाजले. आता काय 8 एपिसोड बंद करून देईन. थोडा वेळ लॅपटॉप थोडासा चार्ज करीन. मनात आलं तर थोडंसं झाडून टाकीन, कारण थोडंसं घर खराब आहे. आणि देन उद्यापासून तेच सारखंच आहे. सकाळी उठा 6:30 वाजता, लॅपटॉप चार्जिंगला लावा, पाणी ठेवा, संडास, आंघोळ, तयारी करा, 8 वाजता ड्युटीला जा. मग ड्युटीमध्ये गेल्यावर मग तिथले प्रॉब्लेम्स, तिथले लोक ऐकत नाही, ठेकेदाराची वेगळी पोझिशन असते, ऑपरेटर दुसरंच काहीतरी म्हणते, आणि हे सगळं गेल्यानंतरही पुन्हा शिवा खा. मग कसं तरी 12 वाजता आल्यावर ऑकवर्डली मामाजी राहते, त्यांच्यासोबत मी बहुत कमी बोलतो राहू. बस मग काय जेवण केलं का पुन्हा 1:30 वाजता निघून जा ड्युटीवर. सेम ॲज ऑल. 1:30 वाजता गेल्यानंतर मग काही जास्त काम राहत नाही, त्यामुळे थोडीशी पढाई करा. आणि देन 5 वाजता घरी. 5 वाजता घरी आल्यानंतर काही नाही, लॅपटॉपमध्ये एखादी पिक्चर पाहायचा. फील्स गुड, रिअली नाईस. 35 एपिसोड एक बनवायचा आणि देन गो टू स्लीप. या मग उरतेच का रा. मग काही नाही, मग एव्हरीडे हेच असतं एक्सेप्ट संडे. संडेला सुट्टी असते, बट त्या दिवशी काफी बोर होते, कारण सगळं काही करायला तर राहते, बट सगळं काही करण्यासाठी एक जण पण नाही राहत. सो इट्स काइंड ऑफ लाईक आय एम डुईंग अलोन. एकटाच राहतो, एकटाच सेलिब्रेट करतो. तुला एकटं राहणं आवडते का? आवडत होतं, आता नाही आवडत. सवय नाही ना राव आपल्याला एकटं राहण्याची. एकटं राहत असतो तर प्रॉब्लेम नसते, बट आपल्याला सवय नाही एकटं राहण्याची. कोणी ना कोणी अराउंड पर्सन तर पाहिजे नाच, जे शिवा देईन किंवा काही म्हणन. ते कोणीच नाही अराउंड. कोणीच नाही. इथे फक्त ऐकायला येते घड्याळीचा सेकंडचा काटा, टुक 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 टुक. आलाच तर कुत्र्याचा आवाज येते, भू. आणि तिथून आपल्या किचन मधून ते पाणी टप टप पडण्याचा आवाज येते. This is the symptoms of you are living alone. एकटं राहण्याचे हे एक प्रकारे लक्षण आहे. So yeah, everything is good, nice and okay.
काय नाही, असंच थोडंसं बोलूशं वाटलं होतं मला, त्यामुळे मी रेकॉर्ड केलं. असं काही खास वगैरे नव्हतं. सो दॅट्स इट, दॅट्स ऑल. आय जस्ट फील्स रिअली अलोन यार. कोणीतरी कोणीतरी म्हणजे तुला काय एक्सपेक्ट आहे, तुला कोण पाहिजे? कोणी नाही राव. म्हणजे कसं, पहिले कसं मी वर्धेला होतो तेव्हाही माझ्यापेक्षा असं कोणी होतं नाही. तेव्हाही तर मी 85 एपिसोड रेकॉर्ड करत होतो. बट तेव्हा कसं सरळ पॉईंटवर येतो मी, सरळ. तेव्हा कसे स्नेहाचे डीपी होते, ते पाहून मी एक प्रकारे खुश राहत होतो का. तिला पाहिल्यानंतर नाही का, आय जस्ट फील रिअली हॅपी. आता ते पण माझ्यापाशी आता नाही आहे. सो दॅट मेक्स इट रिअली अनहॅपी. म्हणजे त्यावेळेस काय होतं की चला आता बोलतो, नंतर बोलतो, आता बोलतो, नंतर बोलतो, हाय म्हणू का नाही म्हणू. बस याच्याच नाही का एक प्रकारे वादळामध्ये मी एक प्रकारे कन्फ्यूज राहत होतो का तिला हाय म्हणू का नाही म्हणू का म्हणू. बस तिचं फक्त डीपी पाहायचं आणि जस्ट ते ओपन करायचं कीपॅड आणि जस्ट पहिले जे काही मॅटर लिहायचं ते लिहायचं. मग बॅकस्पेस दाबायची, बॅक 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 डिलीट करायचं पूर्ण. मग पुन्हा मागे जायचं. मग पुन्हा थोडंसं व्हॉट्सॲप ब्राउज केलं का त्याच्यानंतर पुन्हा तिच्याच डीपीवर यायचं पुन्हा. मग नंतर HI लिहायचं आणि मग बहुत जास्त ताकद लावून, बहुत जास्त एकदम असं वाटते का करीब 10,000 किलो न्यूटनचा फोर्स होता त्याच्याप्रमाणे आपण सेंडवर क्लिक करायचं तरी सेंड होत नाही. आणि मग चुकूनच कधीतरी झाला सेंड, अरे यार साला का केलं मी, का केलं. आणि मग तिचा पण रिप्लायचा हॅलो. अरे मेरे बाप, तेव्हा असं वाटायचं का हवेतच उडलो मी. एका मुलीच्या फक्त HEHELLO म्हणजे फक्त 5 लेटर निमित्त हवेतच उडून घ्यायला लागलो. वा. मग मग काही नाही. मग चॅट करायला जातो तर थोडं ती ऑफलाईन व्हायची. आणि मग त्या मी फक्त त्या हॅलो आहे ना, बस त्याच कॅरेक्टरवर नाही का खुश राहतो. एवढं तर भेटलं, हॅलो तर भेटला तिच्याकडून, बस बाकी काही नाही. रिअली आय एम रिअली चीप. या यू कॅन से दॅट आय एम रिअली चीप. बट मला खुशी भेटते ना या सगळ्या गोष्टीतून. सो हू केअर्स, आय इन केअर्स, आय ओनली केअर, सो दॅट मेक्स मी हॅपी. सो इट इज. या कोण्या मुलीच्या फक्त 5 लेटरनी HELLO लेटरनी फक्त मी समजा जर स्वतःला खुश ठेवत असेल, सो वाय आय वोंट, का नाही मी असं का नाही करायला पाहिजे. या टेल मी. बस बाकी काही टेन्शन नाही राहू. या कोणी का म्हणते, कोणी का नाही म्हणत, दॅट्स इट. हू केअर्स. आपल्याला फक्त आपण स्वतः एंटरटेन होत आहे ना, बाश खतम, बाकी काही नाही राहूया. बट आता तर ते पण नाही आहे. आता तर ते पण नाही आहे. So what? So nothing, just doing nothing. तिच्यासोबत काही ना काहीतरी झालं आहे. मला काही तिला अचीव नाही करायचं आहे राव. या म्हणजे जस्ट लाईक बी अ गर्लफ्रेंड, नो 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 नो. इवन आय ऑल्सो रेसिस्ट दिस. मला वाटते का जस्ट बी अ फ्रेंड राहिली पाहिजे राव. नाही म्हणजे
सिच्युएशन असं आहे की माझं एन्व्हायरमेंट असं आहे. आय जस्ट फील रिअली अलोन. आय नीड सम पर्सन and that time she left, so I feel really guilty and I feel really unlucky.